नमस्कार जी. आपला परिचय? खुशाल गोसाई आसवाले, राहणार कडोली बुद्रुक, तहसील राजुरा, जिल्हा चंद्रपूर. बरं, तर या मिरची किती जागेला लावल्या तुम्ही? मिरची हा अर्ध्या एकरामध्ये आहे आपला प्लॉट. मिरचीचा अर्ध्या एकरामध्ये प्लॉट आहे. या मिरचीच्या प्लॉटमध्ये 6 सप्टेंबर 2020 मी प्रवीणजी लांडेसोबत आलो होतो. हो, आले होते. तर त्या पिरियडला मात्र हे संपूर्ण मिरचीचा प्लॉट मात्र पूर्ण शेंडेमर रोगाने पूर्ण एकदम प्लॉट गेलेला होता, आहे बरोबर? तर त्या वेळेला तुम्हाला मी सांगितलं होतं की उपजाऊ वर्धक, भूसुधारक आणि त्यासोबत बायोकाट म्हणजे फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक याचं द्रावण करा आणि जमिनीमध्ये मात्र रिंग पद्धतीनं, बांगडी पद्धतीने तुम्ही प्रत्येक झाडाला प्रति झाडाला 100 ते 150 ml च्या घोलमध्ये तुम्ही द्या. आणि त्याच्यानंतर एम्प्रो म्हणजे टॉनिक, बुरशीनाशक म्हणजे बायोकाट आणि सोबत टोटल सुरक्षा आणि स्टेप्रोसायक्लिन आणि स्पिरिट 90 याची फवारणी मारा. तर ही फवारणी तुम्हाला रेग्युलरली सांगितलं होतं की 8-10 दिवसाच्या अंतराने 2दा मारा. ती मारल्याच्या नंतर आज दिनांक 18 नोव्हेंबर 2020 तीच पाहणी करण्याकरिता मी आज TS Argo ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून तुमच्या मिरचीच्या प्लॉटवरती आलेला आहे. तर आज मला सांगा, या तारखेला तुमच्या मिरचीचा प्लॉट कोणत्या पद्धतीने तयार झालेला आहे? 1 ते 1.5 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे. झाडाची हाईट वर चांगली बनली, हाईट बनली आणि मिरचीची पकड, ब्रांचेस वगैरे चांगला आला. मिरचीचा म्हणजे मालही पण चांगला आहे झाडाला, चांगला आहे बरोबर? भरपूर. म्हणजे एवढा माल अगोदर होता का असा माल? होता. एक मिरचा सुद्धा नव्हता. म्हणजे मालाची शायनिंग पण चांगली आहे ना? हा, बढिया आहे. म्हणजे फ्रेश आहे, माल वगैरे फ्रेश आहे ना? म्हणजे जो काटा रोगाचा जो प्रमाण होता तो आजच्या तारखेला पूर्णपणे खतम झालेला आहे, बरोबर? शेंडेमरी जो म्हणतो, हा, तो परिपूर्ण टोटली खतम झालेला आहे. झाडावरती फ्लॅश पण चांगला आहे, झाडाला माल पण चांगला आलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आजच्या तारखेला झाडावरती कुठल्याही प्रकारचा असा किडीचा काही रोगाचा काही प्रमाण दिसत नाही आहे ना? म्हणजे TS Argo ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे सद्गुरू जैविक शापी मुक्काम राजुरा प्रवीणजी लांडे यांच्या माध्यमातून तुम्ही जे प्रॉडक्ट वापरून राहिले, उपजाऊ वर्धक म्हणजे भूसुधारक, जो जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर जमिनीची सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवतो, पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढते, जमिनीमध्ये जीवजीवाणूची निर्मिती तयार होते, त्याच्यामुळे झाडाला पाहिजे त्या प्रमाणात अन्न मिळाल्यामुळे झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढतो. आणि म्हणूनच मात्र मिरचीमध्ये चांगल्या पद्धतीनं मिरचीची शायनिंग आलेली आहे, मिरचीमध्ये चांगला टवटवीत पण आहे, मिरची चांगली फ्रेश पण आहे, बरोबर आहे का नाही? तर म्हणजे तुम्ही खरंच TS Argoच्या माध्यमातून जे तुम्ही प्रॉडक्ट वापरून राहिले याच्याबद्दल खरंच मनातून समाधान. तर यासाठी इतरही आम्ही मिरचीच्या प्लॉटवाल्यांना हा व्हिडिओ सुद्धा दाखवू शकतो किंवा तुम्हाला कॉल पण मिरचीचे शेतकरी पण करू शकतात. म्हणून तुमचा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर जर दिले तर बरं राहील. 7875 8784 06. धन्यवाद दादा.